बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। गोकुळ दूध संघ निवडणूक बिनविरोध, सतेज पाटील यांची विनय कोरे यांच्या प्रस्तावावर मोठी प्रतिक्रिया। कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असणारी गोकुळ दूध संघ निवडणूक आता एक अतिशय महत्त्वपूर्ण वळणावर येऊन ठेपली आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते। सध्या स्थितीत ही अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक चक्क बिनविरोध पार पाडण्यासाठी पडद्यामागे राजकीय हालचालींना प्रचंड वेग आले असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे दिग्गज नेते आमदार सतेज पाटील यांनी आपली स्पष्ट आणि थेट भूमिका सर्वांसमोर मांडली आहे। आज कसबा बावडा या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या स्वतःच्या निवासस्थानी एक विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत उपस्थित माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी घडलेल्या विविध मुद्द्यांवर अतिशय सविस्तर भाष्य केले। गोकुळ दूध संघाची ही निवडणूक जर खरोखरच बिनविरोध करायची असेल तर त्यासाठी आमदार विनय कोरे यांच्याकडून एखादा अधिकृत आणि ठोस प्रस्ताव सर्वप्रथम समोर आला पाहिजे। जर त्यांच्याकडून असा प्रस्ताव रीतसर आला तर त्या प्रस्तावावर आम्ही नक्कीच सर्वांसोबत सकारात्मक विचार करू, असे अत्यंत सूचक आणि मोठे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले आहे। त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे आज कोल्हापुराच्या सहकार राजकारणात नव्याने चर्चांना प्रचंड उधाण आलेले पाहायला मिळत आहे। याचबरोबर गोकुळ दूध संघाची रखडलेली निवडणूक आगामी 90 दिवसात घेण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे। या स्वागतार्ह निकालाचे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आपण मनापासून स्वागत करत आहोत, असेही आमदार सतेज पाटील यांनी अत्यंत ठामपणे नमूद केले। या निकालाचे महत्त्व सविस्तर विशद करताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात प्रशासकीय पातळीवरील हालचालींवर भाष्य केले। काही काळ प्रशासकांच्या माध्यमातून गोकुळ दूध संघावर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा जो दुर्दैवी प्रयत्न सुरू होता, तो प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या या न्याय निर्णयामुळे आता पूर्णपणे आणि कायमचा हाणून पाडला गेला आहे, असे परखड मत आमदार सतेज पाटील यांनी आज व्यक्त केले आहे। एकूणच न्यायालयाच्या पारदर्शक निकालामुळे दूध उत्पादकांना मोठा खुलासा दिला असून आता आगामी निवडणुकीत कोणती नवी समीकरणे जुळून येणार आणि आमदार विनय कोरे यांचा प्रस्ताव खरोखरच येणार का, याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत। गोकुळ दूध संघ निवडणूक ही नेहमीच कोल्हापुराच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असते। आता सर्वोच्च न्यायालयाच्या 90 दिवसात निवडणूक घेण्याच्या निकालानंतर आणि आमदार सतेज पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आमदार विनय कोरे नेमका काय निर्णय घेतात यावर पुढील सर्व राजकीय गणित अवलंबून असतील। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर।